मैन ऑफ द मॅच. हॅलो, चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. योगेश योगेश भाग्यवंत ठरलेत मॅन ऑफ द मॅच. योगेश आपण या लगेच. योगेश भाग्यवंत सामन्याचे सामनावीर या ठिकाणी त्यांना देण्यात आपण ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण देणार आहोत ही मॅन ऑफ द मॅच. येस, क्या बात आहे. नक्कीच गावदेवी वसार संघ पोटली प्लस या ठिकाणी सोनू वाहिले यांचा संघ देखील पाहायला मिळेल ऍक्शन मध्ये. ग्रामस्थ मंडळ पाली यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नितीन दादांच्या शुभास्ते आपण देतोय. चला ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. अंबाजी काकांनी या ठिकाणी झेल टिपलाय त्यामुळे त्यांना ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी डेडिकेट करण्यात येते. चला अंबाजी काका वगैरे या, आपल्याला ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. चॉकलेट बॉय आमचे शाहू मामा देखील उपस्थित होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला त्यांना देऊ आपण ही मॅन ऑफ द मॅच. जय मोसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित भव्य टेनिस क्रिकेट 40+ क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि सध्या तरी आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित व्हायचे, आपण काही सन्मान केले जातील. यस, सरपंच आमच्या नक्कीच शांताजी जगन ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांच्याच नावामध्ये आपण रेग्युलर क्रिकेटचा सरपंच चषक देखील पाहत आलोय आणि शांतताईंचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये ज्या सरपंच आहेत. माजी सरपंच नक्कीच सायनादादा ठाकरे यांच्याकडे नक्कीच 1000 रुपये देखील आले गेलेत. जगनजी ठाकरे साहेबांना देखील विनंती करतो. जगनजी ठाकरे साहेबांचा सन्मान केला जाईल. आपण या आदरणीय जगनजी ठाकरे साहेबांना विनंती करतो, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या, आपला सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सायनाजी ठाकरे साहेबांना देखील विनंती करेल आपण देखील यावं, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. माजी सरपंच सुरेशजी ठाकरे साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल ज्यांची त्यांची नावं मी घेतो त्यांनी आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहावं. सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहेत स्पर्धेच्या वतीनं. आणि उमेशजी साखरे समाजसेवक त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. उमेशजी साखरे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करू. आणि लहू ठाकरे यांचा देखील सन्मान करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. तिसगाव विपक्ष वसार 40+ असा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. जयरामजी भोईर आणि हरिदाजी ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण देखील आपला देखील सन्मान केला जातोय. हाल हाल चेक हाल. यस, या ठिकाणी प्राध्यापक हरिदाजी ठाकरे साहेब देखील येत आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. पहिला चेंडू फुल टॉस, फटका चांगला आहे आणि खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल सीमा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय, षटकार. वरती गोलंदाज नरूबुवा यांचं स्वागत केलंय.
आणि पोलीस पाटील नितीनजी ठाकरे साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळी चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होतो चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. वरुण वारे यांचा देखील सन्मान केला जाईल आणि सन्मान आता थोडेसे थांबवायचे आहेत कारण की सामना देखील सुरू आहे. येस, अजून एक चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पंच एकूण चेंडू किती झालेत? 5 बॉल. ओके, टॉप एज लागते. मागे जातो चेंडू आणि यशांच्या पाठीमागे प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तिसगाव संघाची बिनगडी बाद 6 धावा. थँक्यू सो मच. चला, वसार संघाची 12th मॅन नाही आहेत बघा, लक्ष असू द्या. भाषाबाई 12th मॅन आपण पाठवायचं आहे लगेच. येस, गोलंदाज मोहन येत आहेत का? येस, स्ट्राईक केला फलंदाज पद्माकर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्ग वरती मोहनला आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती. 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा कारण की आयोजन कमिटीचे एक मेंबर येत आहेत आणि चर्चा करतील कारण की 12th मॅन नाहीये टीम वसार 40+ या संघाचा. चला, सामना सुरू करायचा आहे. मोहन येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक केला फलंदाज पद्माकर ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. उलटा चेंडू फटका. चांगला खेळाडू उपस्थित आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला हा चेंडूला अडवला आणि धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. सिंगल येते. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. या 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती सध्या तरी फायदा उचलता आला नाहीये. तिसगाव विपक्ष वसार 40+ बिग फाईट सामना आपण पाहतो. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत, एकाच कॅलिबरीचे संघ आहेत, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये असेल यावेळेस, मात्र समोर खेळतात आणि सोनू वाहिले येतील तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. सत्यवान आणि पद्माकर ही जोडी पाहायला मिळते. सलामी ओपनिंग ब्लास्टर टीम तिसगाव या संघाकडनं. 8 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू नाही आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेखा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे, क्या बात आहे नक्कीच. आणि चला, या दरम्यान ॲडव्होकेट स्वामी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालंय.
त्यांना विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण खूप चांगली क्रिकेट स्पर्धा पाहतायत. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित 40+ क्रिकेटचे सामने आपण एन्जॉय करतोय. धावसंख्या 12 धावा फलकावरती. ऑन साइडला खेळले पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती मिडी विकेट सीमा रेखा बाहेर. फलंदाज पद्माकरच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. डीजे समाज लगातारचे 2 चौकार आहेत. या षटकामध्ये धावसंख्येला नक्कीच वेग देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज पद्माकर आणि धावसंख्या पोहोचली टोटल स्कोर बोर्ड वरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोहन समोर खेळलेत. अजून एक चांगला फटका. वाईडी स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर पूर्ण होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला बॉल अडवतायत. तोपर्यंत एक धाव ते मिळेल आणि दुसरीचा देखील प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती. कैलाजी ठाकरे साहेबांचा देखील सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. ओ चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर आतमध्ये आलाय. षटक संपण्याचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती. टीम तिसगाव संघाची बिनगडी बाद 18 धावा धावफलकावरती. चार षटकांची लढत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहत आहेत स्कोरबोर्ड वरती. एकूण टोटल स्कोर 18 धावा बिनगडी बाद. चांगली बॅटिंग खास करून पद्माकरच्या बॅटमधनं. चौकार आपण पाहिले. त्याच्यानंतर सत्यवानांच्या बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिलाय. दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. परंतु अजूनही धावांचा वेग वाढवावा लागेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर देत आहेत जगदीश दुधकर. प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत. नामवंत खेळाडू आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात. आत्ताच नुकतीच मांगरूळची SP ग्रुप चषक या ठिकाणी पार पाडला आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब देखील देण्यात आला. तो जगदीश दुधकर यांना तोच खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत जगदीश. स्ट्राईकला फलंदाज सत्यवान ऑन स्ट्राईक. पहिला बॉल षटकातील राऊंड द विकेट. उचलण्याचा प्रयत्न होता. समोर खेळायचं होतं परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर तो असा टेक ऑफ होतोय आणि वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल राऊंड द विकेट. फटका चांगला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला पाठवलाय बॉलला. सीमा रेखा बाहेर आलाय षटकार फलंदाज सत्यवानच्या बॅटमधनं. ट्वेंटी 24 या आकड्यावरती खोला टाकण्याचा प्रयत्न. यॉर्करचा प्रयास होता. प्रचंड या ठिकाणी वेग देखील होता. चेंडूमध्ये स्ट्रॉंग अपील करण्यात देखील आली होती परंतु यावेळेस मात्र बीट झालेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज जगदीश दुधकर. स्ट्राईकला फलंदाज ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले सत्यवान. समोर खेळलेत. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने खेळत असताना वाईडी स्लॉंगअपचा खेळाडू आलाय. फंबल झाले. चुकी झाली आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा बाहेर आलाय चौकार. थोडीशी मिसफील्ड होती आणि धावा मिळतात 4 धावसंख्या
एकूण स्कोर 28-28. सचिन भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आताचा बॉल चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. यस, सन्माननीय किशोर शेठ, भार्गव शेठ गायकवाड याचकडनं नक्कीच जर हा सामना जिंकला तिसगाव संघानं तर त्यांच्याकडे नक्कीच सिंगापूर ट्रिप या ठिकाणी त्यांच्या संघाला देण्यात येईल. क्या बात आहे. आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आपण पाहतात बिनगडी बाद टीम तिसगाव संघ 28-28 धावा फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू 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 सो मच. आणि यस, चला शेवटचं या ठिकाणी नक्कीच षटक असेल. तिसगाव संघ म्हटलं तर रेग्युलर क्रिकेट खेळणारे आमचे मित्र या ठिकाणी सागर गायकवाड, त्याचबरोबर विजय दादा देखील आपण नेहमीच पाहत आलोय. खूप चांगला संघ रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपण तिसगाव संघाला पाहत आलो. आणि आता पोटी प्लस संघ देखील फार चांगला क्रिकेट खेळतोय सध्या तरी या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आतापर्यंत. वाईट बॉलचा इशारा आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल ती 29. ऑन साईडला खेळले त्यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण होतील. बादशाबाई नाव सांगायचं आहे. विजय वायले. सन्माननीय दीपक दादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विजय दादाने आय थिंक केस कट केले त्यामुळे या ठिकाणी ते ओळखून आले नाहीयेत. हो, चांगला बॉल यावेळेस मात्र गुड लेंथ वरती पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू आणि फलंदाजाला बीट केले. डॉट बॉलची समाप्ती. किशोरजी गायकवाड साहेबांकडनं नक्कीच प्राइज झालंय. खरं तर प्राइज नाहीये तर एक सुवर्ण संधी आली आहे टीम तिसगाव संघाला. जर नक्कीच हा सामना त्याने जिंकला तर सिंगापूर ट्रिप त्यांच्या सर्व खेळाडूंना असेल. डॉट बॉल येते. विजय तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट. ऑन साईडला लॉफ करायचं होतं यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन बनलं नाहीये. मागे येतो चेंडू गली क्षेत्रामध्ये, तोपर्यंत या ठिकाणी सिंगल मिळेल. धावसंख्या 30 वरती पोहोचते. या षटकाची सुरुवात चांगली केली विजय यांनी आणि आतापर्यंत 3 बॉल या षटकातील 3 बॉल झालेत. 1 बॉल वाईट आपण पाहिला, त्याच्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि नंतर सिंगल. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. राऊंड द विकेटने येतील. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत होते ज्यावेळेस राईट हँड बॅट्समॅन होता आणि आता लेफ्टी बॅट्समॅन असल्यामुळे राऊंड द विकेटने येत आहेत. डावकरा त्याचे फलंदाज सत्यवान, ज्याने मात्र 2 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. सोनू वाहिले त्या ठिकाणी तैनात. अजिबात चुकी नाहीये. वेल जस्ट वेल कॅच आणि लागणारा पहिला धक्का टीम तिसगाव संघाला. थँक्यू सो मच. ऑन साईडला लॉफ करायचं होतं परंतु त्या दिशेनं हवा विरुद्ध दिशेने पाहायला मिळते. हवेच्या विरुद्ध दिशेने स्ट्रोक खेळण्यात आला. थोडासा फ्लॅटेस्ट स्ट्रोक होता आणि तिथे मात्र झेल चांगली कॅरी केली. सोनू वाहिले होते. सत्यवान या ठिकाणी बाद झाले परंतु खूप चांगली बॅटिंग त्यांनी आपल्या टीमसाठी केली आहे. धावसंख्या स्थगित 32 धावा फलकावरती. आदरणीय सुकीरजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. चला पुढचा बॉल षटकातील. हो, टॅप करतात. फटका चांगला स्क्वेअर कट केलाय, पंच केलाय बॉलला.
आउटफील्ड फास्ट आणि चेंडू स्वीपर कव्हर सीमारेखा बाहेर आलाय चौकार. थँक्यू सो मच. राजूच्या बॅटमधनं हा चौकार येतो आणि धावसंख्या 36-36 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित 40+ क्रिकेटचे सामने 36वा फलकावरती मांगरोळ संघ देखील उपस्थित झालाय. मांगरोळ 40+ ऑन साइडला खेळ फटका चांगला मिड विकेटला खेळाडू उपस्थित. दुसरीचा कॉल असेल ते वसार 40+ या संघासमोर. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या काकडवाल 40+ संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरुळ 40+ संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं लगेच. चला एकूण लक्ष असलेल्या मॅच मध्ये 39 या धावसंख्येचं. येस जगदीशजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि बालकृष्णजी मगर यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. उमेशजी भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. तिसगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर. पद्माकर होते नक्कीच जे मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळ त्यांनी केलाय. रेग्युलर क्रिकेटचा एक काल गाजवलाय. प्रदीप उर्फ पद्माकर ज्यांना मी म्हणतो आणि सध्या तरी 40+ मध्ये त्यानं पदार्पण केलंय आणि खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. येस बॉल ओके. काकडवाल 40+ असा सामना असेल. एका बाजूला आमचे जगदीश दुधकर काकडवालचे नक्कीच इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत. त्यांचं अत्यंत प्रेम आमच्यावरती नेहमीच राहिले नक्कीच. आणि त्यांचा संघ असेल इन ऍक्शन मध्ये त्यांना फाईट करेल अर्थातच आमचे नक्कीच मांगरुळ 40+ संघ. रामदादा पाटील यांचा संघ देखील असेल इन ऍक्शन मध्ये. नक्कीच SP ग्रुप मांगरुळ संघ 40+ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली नक्कीच. साईनाथ पाटील फाउंडेशन SP ग्रुप चषक रेग्युलर क्रिकेट आणि 40+ क्रिकेट देखील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. अप्रतिम स्पर्धा होती. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा कव्हर केली आहे. साईनाथदादा पाटील रविदादा पाटील असेल आमचे. टॉस होतोय. ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस करायचं. चला एखाद्या मान्यवरांनी कोणीही टॉस करा. आपण दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होत असताना चला सामना सुरू करायचा. प्लीज विनंती असेल टीम तिसगाव संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. कारण की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे पोहोचली आहे. जगदीश दुधकर आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील पप्पू असतील. आय थिंक पप्पू मात्रे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सत्यवान येत आहेत. त्यांनी बॅटिंग खूप चांगली केली होती. टॉस झाला. टॉस जिंकलाय टीम काकडवा संघाला. निर्णय घालवायचा आहे. संदीप दादा यांनी निर्णय पोहोचवला आमच्यापर्यंत. गोलंदाजी स्वीकारली आहे.
चला स्ट्राईकला फलंदाज जगदीश दुधकर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पप्पू म्हात्रे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती सत्यवान. फास्ट खेळायचं प्लीज. सूचना असेल फिल्डिंग सेट करून घ्यायची आपण. जास्त वेळ घेऊ नका टीम तिसगाव संघ. चला 39 धावेचा टार्गेट. गेम इज ऑन. पहिला चेंडू पाठवलाय इनफिल्डच्या वरून पॉइंट सीमारेखा बाहेर. सुरुवात झाली आहे जगदीश जुतकरच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतो आणि धावसंख्या नक्कीच 4 धावा फलकावरती अकाउंट खुलं करतोय. जगदीश दुधकर इनफॉर्म बॅट्समॅन आहेत. श्री गणेश स्कोर कार्ड वरती. स्विच हिट. क्या बात आहे. आठवण करून दिली केविन पीटरसनची आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. चौकारानंतर जगदीश दुधकरच्या बॅटमधनं हा षटकार. सध्या तरी डीजे मास्टर देखील फायर मोड मध्ये खूप चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि तेवढीच लाजवाब फटकेबाजी देखील. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून हा षटकार एकवडला. धावसंख्या 10 धावा फलकावरती. 39 धावेचा पाठलाग करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय जगदीश. यशवंत पाटील यांचं देखील आगमन झालंय. मांगरूळ संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. यावेळेस कनेक्शन नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतो. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती प्लस झाला आणि डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 10 धावा फलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये नक्कीच ऍडव्हान्टेज जरूर आहे. संध्या मिळाल्यात मोठे फटके खेळण्याच्या. जगदीश यांना कट करतात. फक्त दिशा दिली आहे. जेंटल टच केलंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गॅप मधून चेंडूला पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. यस फक्त कट केलं होतं चेंडूला आणि जेंटल टच केलं होतं. 4 धावा इथे मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाचं हे वैशिष्ट्य आहे. धावसंख्या 14 वरती पोहोचते. स्विच हिट. रिव्हर्स अटेंड केला. मिसटायमिंग होतोय परंतु खेळाडू कोणी नाही उपस्थित. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत पाहावं लागेल. आणि पाहता पाहता चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे आहे. अजून एक हा चांगला फटका. सलगचा दुसरा चौकार जगदीशच्या बॅटमन. तर मोठे फटके येत आहेत जगदीश दुधकरच्या बॅटमधनं आणि धावसंख्या फ्लाय झाली ती 18 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील लेफ्ट ऑफ द विकेट. यस पुन्हा एकदा वाईड अर्गरचा प्रयास केला आणि त्याला फक्त या ठिकाणी दिशा देत आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि सिंगल इथे मिळेल. पहिल्या षटक वसार संघाच्या बाजूने पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी गरज असेल 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत फक्त 20 धावा. डीजे चला ज्ञानेश्वरजी ठाकरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे मुख्य अतिथी कक्षामध्ये. देवेन येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी सत्यवान यांच्या माध्यमातून आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जगदीश दुधकर इम्प्रेस करतोय. धावसंख्या बुडली ती 19 या आकड्यावरती.
18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. ही मॅच जर बनवायची असेल, मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट कॅरी करणं गरजेचं असेल या षटकामध्ये. दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू देखील निसटलाय. व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. अवांतर स्वरूपाने धावसंख्या पुढे सरकेल ती 21. 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्या आता फक्त 18 धावा. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये रन बॉल इक्वेशन, जेवढे चेंडू तेवढ्या धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकरला फलंदाज मागे खेळण्याचा प्रयत्न करतात पप्पू होते आणि पुन्हा एकदा वाईट बॉल असेल. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी थोडेसे खराब पाहायला मिळतात. दिशेपासून भरकट आहेत गोलंदाज देवेन. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली ती 22. 22 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा मागे खेळतायत. फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश दुधकर यांची फिटनेस फार चांगली आहे, त्यामुळे ते पहिले 2 धावा फार लवकर या ठिकाणी कव्हर करतात आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकली ती एकूण स्कोर 25. 25 धावा धावफलकावरती. 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. हे इक्वेशन पाहायला मिळतंय या सामन्याचं. पुढचा बॉल मिसटायमिंग होतोय. मागे येतोय चेंडू. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 16 बॉलचा खेळ शिल्लक. आता बनवायच्या 14. लगातार आता डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट कॅरी करणं गरजेचं असेल. मी अगोदरच सांगितलं होतं ही मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर 30 गाव संघाला. फटका चांगला आहे परंतु उंच जास्त गेला. लांबी कमी. खेळाडू उपस्थित. झेलची शक्यता आणि टिपली झेल. मिड विकेटला फलंदाज बाद. विकेटचं पतन. जगदीश दुधकरची खेळी संपुष्टात. पहिला धक्का टीम वसार या संघाला. बॅट्समॅन नेम जगुदादा. राजेश फुलोर येत आहेत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. उंच जास्त गेला चेंडू. लांबी कमी आणि फटका फसला. विकेट मिळवली आहे. थोडंसं कमबॅक करायचा प्रयत्न करतात देवेन. आपल्या षटकामध्ये 14ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. राजेश येत आहेत नवीन फलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला. समोर खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर पूर्ण होते. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो व्यवस्थित नाहीये. लेझी थ्रो पाहायला मिळतोय. एखादा अंडरम मध्ये आपण जशी गोलंदाजी करतो तसं या ठिकाणी थ्रो फेकण्यात आला. धावा मिळाल्या 2 धावसंख्या. एकूण स्कोर वरती आपण पाहतोय 27. 27 धावा. राजेश यांच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक आपण पाहिला. पुढचा बॉल देवेन. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग होतोय परंतु खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल सहजरित्या पुन्हा एकदा. 2 धावा पूर्ण. चेंडूची फेकाफेकी होतीये. तिसरीचा कॉल पुन्हा एकदा कनेक्टिंग नाहीये. 3 धावा पूर्ण झाल्या. 4थी देखील बनू शकेल आणि इझी ही 4थी धाव देखील पूर्ण केली जाते. क्या बात आहे. 4 धावा पूर्ण होत्या. धावून या 4 धावा काढल्यात आणि धावसंख्या आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. 31. 31 धावा धावफलकावरती. येस. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पाणी हवंय का? पाणी घेऊन जायचं आहे आपण. एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू आपण खेळायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाणी घेऊन जा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बादशाबाई आपण थांबायचं आहे. ओव्हर द विकेट. चला पाणी घेऊन जा. आता आपण षटक समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 31 धावा जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये.
डीजे. तो माझ्या चला भाषाबाई बाहेर यायचे आपण. 8 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाज जर ओके असतील तर सांगायचं आहे, जर नसतील तर रिटायर्ड आउट करायचं आहे. बघा रिक्षाची एक चावी हरवली आहे. रिक्षाची चावी हरवली आहे, जर कोणाला सापडली असेल तर ती जमा करायची आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला नेताजी दुर्गे यांच्या रिक्षाची चावी असेल ती, आणि ती आपण जर कोणाला सापडली असेल तर जमा करायची. वसार संघ आपले मोबाईल देखील आपण घेऊन जायचे कोणाचे असतील तर. स्विच इट, क्या बात आहे, फटका चांगला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बीट करून क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेखा बाहेर आलाय, चौकार. थँक्यू सो मच. फक्त 4 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला होता. रिव्हर्स अटेंड करत आहेत पप्पू म्हात्रे यांची. ही नक्कीच आपण पाहिले शैली आहे. मागे जास्त खेळतात, त्याच्यानंतर रिव्हर्स अटेंड करतात, इनसाइड आउट. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळतायत. कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित असतील. एक धाव पूर्ण होतीये. जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची गरज. चला नक्कीच गावदेवी वसार 40 संघ देखील रेडी होतोय. सॉरी नक्कीच काकडबा संघ असेल, कारण की ऑलरेडी वसार संघ बॅटिंग करतोय. तीन धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ऑन द टॉस अजून एक चांगला फटका, गॅप मधून चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. विजयी स्ट्रोक. सामना फिनिश झाला, सामना जिंकलाय तो वसार 40+ या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम 30गाव संघ. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच मैदानाच्या बाहेर यायचं आपण. जगदीश दुधकर काकडबालचे आमच्या ठिकाणी जगुदादा उपस्थित होत आहेत. त्यांचा संघ ऍक्शन मध्ये असेल. सध्या तरी वसार संघाचे जगदीश दुधकर यांनी देखील हा सामना जिंकलाय. चला मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत. 22 धावेची 20 फटक खेळी केली तो जगदीश दुधकर ठरला मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. चला जगुदादा येत आहेत आणि त्यांना देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. शाहू मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या